ते पोट बरोबरच नाहीये, भूक लागते कधीतरी, भूक लागत नाही कधीतरी, अशा वेळेला काय खायचं आणि गॅस होतो, असा सगळा वर येऊन अडकतो, नाहीतर मग चार चौघामध्ये सुद्धा लाज वाटते. जालीम औषध काहीतरी सांगा. नमस्कार, वैद्य सुविनय दामले. सतत अपचन म्हणजे कायम पोट बिघडलेलंच, हे रडतच असतात काही वेळा. म्हणजे नाही हो, ते पोट बरोबरच नाहीये, भूक लागते कधीतरी, भूक लागत नाही कधीतरी, अशा वेळेला काय खायचं आणि गॅस होतो, असा सगळा वर येऊन अडकतो, नाहीतर मग चार चौघामध्ये सुद्धा लाज वाटते, इकडे तिकडे वास पसरतो सगळ्यांचा. अपचन आहे, हे काय करायचं याचं काही कळतच नाहीये. जालीम औषध काहीतरी सांगा. असं बरेच जणांचे फोन असतात किंवा बरेच जणांची तक्रार असते. जवळजवळ 80 ते 90% जणांची तक्रार हीच असते की मला अपचन आहे आणि मला गॅस आहे. ज्यांना कळतं त्याला ते नाव अपचन असं देतात, नाहीतर पोट असं ब्लोट झालंय असं सांगतात, किंवा गॅस झाला असं सांगतात, किंवा पेट फुल रहा है असं सांगतात. ह्या सगळ्या लक्षणांचा कुठेतरी सिद्धांत शिकल्याशिवाय उत्तर मिळणार नाहीये. आयुर्वेद हा सिद्धांतांनी समजून घेतला जातो. कसं असतं माहितीये, जेव्हा एखाद्या गायरीमध्ये शेण पुसत असतं तेव्हा त्याच्यातनं गॅस फॉर्मेशन होत असतं. अन्न कुजलं की गॅस तयार होणार आहे. पोटातलं अन्न कुजलं तरी गॅस तयार होणार आहे. पोटातला अन्नातला तयार झालेला गॅस बाहेर जाण्याचे फक्त 2 मार्ग आहेत, एक वरचा मार्ग आणि एक खालचा मार्ग. वरचा मार्ग म्हणजे उदान आणि खालचा मार्ग म्हणजे अपान. या 2 मार्गांना जर आपण अडवून ठेवलेलं असेल तर ते ब्लोट होतं आणि मग पोट फुगलेलं दिसतं. हा फुगलेला पोटाचा भाग जो आहे हा कमी करणं आवश्यक आहे, अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर हा फुगलेला गॅस जो असतो हा गॅस बाकी सगळ्या अवयवांना असा ढकलून देत असतो. जसं एखाद्या छोट्याशा जागेमध्ये 2 माणसं बसणारी असतात, तिसरा माणूस त्याच्यात बसवला की बाहेरच्या माणसांना पाय असे आत घ्यावे लागतात. असंच अगदी काहीच होत असेल त्या लिव्हरचं, किडनीचं, स्प्लीनचं, गर्भाशयाचं, पाठीचा कणा देखील असा ढकलून दिला जाईल. पोटावरचं जे आकाराने वाढलेला वात आहे, गॅस आहे, तो हा सगळे पराक्रम कारनामे करत असतो आणि म्हणून याला वेळीच पायबंद घालायला पाहिजे. गॅस होतो याचा संबंध थेट पाण्याशी आहे आणि उशिरा जेवण्याशी आहे. 2च कारणं लक्षात ठेवा. ज्यांचं जेवण उशिरा आहे आणि जे पाणी अतिरिक्त पित असतात, अतिरिक्त म्हणजे सकाळी शिवाय पाणी पिणं, जेवायच्या अगोदर पाणी पिणं, जेवणानंतर पाणी पिणं, तहान नसताना पाणी पिणं, तहान एवढी आणि हातभर पाणी पिणं, हे जे आहे हे गॅस होण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे. आणि दुसरं कारण, रात्री लवकरात लवकर जेवलं पाहिजे. रात्र म्हणजे संध्याकाळी 6, 6:30, 7 वाजता जेवण तुमचं संपलं पाहिजे. त्याच्यानंतर पुढे पचवायला 4 तास अन्न पचनाला जर दिलेत तर मला सांगा कशाला गॅस फॉर्मेशन होईल. पोटातला अन्नाचा भाग जो आहे हा पुढे पुढे जर सरकत राहिला तर काहीच प्रॉब्लेम नाहीये. परंतु आम्ही जेवढा 9, 9:30 वाजता आणि लगेच त्या मिक्सरला जर आडवा केला, मला सांगणार पचन कसं चांगलं होणार? बिघडणारच आहे सगळं. आणि मग जो अडकलेला वात आहे हा वर येऊन हृदयाला, फुफ्फुसाला खालनं ढकलून देतो. श्वास घ्यायला त्रास, हृदयाचे ठोके अनियमित पडतात, पाठ दुखते, मान दुखते, कुशीत भरतं, लघवी साफ होत नाही, पोट फुगतं, संडास साफ होत नाही, पित्त वाढतं. हे सगळे जे आजार आहेत हे पोट फुगल्याचे आजार आहेत. आणि हे होऊ नये असं जर वाटत असेल तर या 2 मूळ सिद्धांतांचा विचार करा. याला वेळ, जागा 2 गोष्टी जास्ती द्यायला पाहिजेत. जेवणात तेलाचा वापर जास्ती करा. जेवल्यानंतर काय खायचं याचे आपले व्हिडिओ आहेतच. त्याच्यात ओवा, मुखशुद्धी, जिरं किंवा सुपारी, पान खाणं, हे सगळे उपाय आहेत आपल्याकडे. परंतु हा सुद्धा तात्पुरत्या स्वरूपातच आहे. मुळात जोपर्यंत तुमचं जास्तीचं पाणी पिणं बंद होत नाही आणि रात्री उशिराचं जेवण बंद होत नाही तोपर्यंत हे तुमचं बलूनिंग होतच राहणार. आयुर्वेद मुळात जाऊन काम करतो, तो इथे काम करतो. मग एखादी अँटासिड घेतली, एखादी जेल्युसिल घेतली किंवा त्याच्याऐवजी आयुर्वेदातली लघुसूच्चके घेतली, कामदुधा घेतली तर फायदा होणार नाही का? त्या विपत्तिका चूर्ण आहे, भुनिंबादी काढा आहे नाही, सगळी औषधं आहेत त्याच्यासाठी. पंचासव आहे, जाहिराती तर खूपच असतात. मग ते सुखसारगवटी पण चालते आणि गॅसिनो पण चालतं. या सगळ्या औषधांचा पोट भरण्यासाठी कोणाचं? डॉक्टरांचं आणि त्या कंपन्यांचं यासाठीच उपयोग आहे. तुमचं पोट रिकामं करणं हा या गॅस आणि अपचनावरचा तात्काळ आणि कायमस्वरूपी उपाय आहे. आणि म्हणून मला असं वाटतंय की तुम्ही आयुर्वेदाचे सिद्धांत समजून घ्या. पोट जिथे फुगत चाललंय ती जेवणाची वेळ बदला आणि ज्याच्यामुळे फुगत चाललंय ते पाणी कमी घ्या. जेवणात तेल तूप भरपूर वापरा, यथेच्छ वापरा, काही काळजी करू नका. जेवणात वर्ण घेतलेलं कच्चं तेल हे सुद्धा गॅस कमी करायला मदत करत असतं. प्रयोग करून बघा, अनुभव घ्या, आपण अनुभवा आणि इतरांनाही सांगा.
स्वतः निरोगी व्हा, इतरांनाही निरोगी करा. धन्यवाद.